नमस्कार मंडळी, मी नरसिंग भुरे आणि तुम्ही पाहतात आरोग्य दूत न्यूज। आज बोलणार आहोत पाचोरा शहरातील महिला आघाडीच्या भव्य निर्धारण मेळावा आणि प्रवेश सोहळ्याबद्दल। शनिवारी दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता प्रसाद हॉल भडगाव रोड पाचोरा येथे हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। हॉल मध्ये बसायला जागा नव्हती, इतकी महिला वर्ग आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते। प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार किशोरप्पा पाटील, जिल्हा प्रमुख मनोहर गिरधर पाटील आणि सौ सुनीताताई किशोरप्पा पाटील यांची उपस्थिती लक्षणीय ठरली। आपल्या भाषणात आमदार किशोरप्पा पाटील आणि भावनिक आठवणींना उजाळा दिला। ते म्हणाले, माझी बहीण वशुताई मला सोडून गेली, त्यावेळेस मला वाटलं की बहिणी मागे जातील, पण त्या सर्व भगिनी माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या। त्या क्षणी मला जाणवलं, माझी बहीण एकटी गेली असेल, पण माझ्या मागे हजारो बहिणी उभ्या आहेत। अप्पा पुढे म्हणाले, मला वाटलं होतं की निवडणुकीनंतर माता भगिनीचं प्रेम कमी झालंय, पण आजची ही गर्दी पाहून सिद्ध झालं की माता भगिनीचं प्रेम आजही माझ्या बरोबर आहे। पत्रकार बांधवाकडे वळून ते म्हणाले, आजचा हा मेळावा, ही गर्दी कॅमेरा फिरवा आणि दाखवा या अजूनही लोकांच्या मनात माझ्यावर किती प्रेम आहे। शिवसेनेतील फूट आणि वैशुताईने केलेल्या निर्णयावर भाष्य करताना त्यांनी सांगितले, मी 25 वर्षापूर्वी शिवसेनेत होतो, आजही शिवसेनेत आहे आणि उद्याही शिवसेनेतच राहील। मी कधीही लोकांचा विश्वासघात केलेला नाही। ते पुढे म्हणाले, वैशुताईला पहिल्यांदा पाचोरा भडगाव मतदारसंघातून 60,000 मत मिळाली, पण त्यामध्ये तात्यासाहेबांच्या आशीर्वादाचा वाटा होता। मात्र हीच जनता जिने तुला मत दिली, त्यांचा विश्वासघात करून तू भाजपमध्ये गेलीस। हीच खरी गद्दारी आहे आणि ही जनता तुला कधी माफ करणार नाही। आप्पांनी स्वतःचे 3 वेळा झालेल्या विजयाचा उल्लेख करून सांगितलं, आज मी जनतेसोबत आहे, जनता माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे मी कधीही डगमगणार नाही। माझे सर्व यशाचं श्रेय माता भगिनींना जातो, कारण भगिनी म्हणतात, आमच्या भावालाच मत द्यायचं, बापाचं ऐकायचं नाही। शेवटी आप्पांनी स्पष्ट आवाहन केलं, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका कुठल्याही निवडणुकीत आपण सज्ज व्हावं। शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सर्वजण एकत्र येऊया। मंडळी, हा मेळावा केवळ महिला आघाडीचा नव्हता, तर पाचोरा भडगाव मतदारसंघातील जनतेचा शिवसेनेवरील विश्वास पुन्हा अधोरेखित करणारा ठरला। तर हा होता महिला आघाडीचा निर्धार मेळाव्याचा खास आढावा। तुम्हाला काय वाटतं, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना किती ताकदीने उभे राहील? कमेंट मध्ये नक्की कळवा।
मी नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज वरून आज इतकंच. आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.